आपली कार सुरक्षित आहे असं समजून त्यात मौल्यवान साहित्य ठेवून निर्धास्तपणे राहणाऱ्या वाहनधारकांसाठी सावधान करणारी एक बातमी आहे। अवघ्या काही सेकंदात कारची काच फोडून आतला मुद्देमाल लंपास करणारी सराईत गँग सोलापूर पोलिसांच्या हाती लागली आहे। सोलापूर पोलिसांनी कारच्या काचा फोडून चोरी करणाऱ्या तामिळनाडूमधल्या 7 जणांच्या सराईत टोळीला अटक केली आहे। केसाचं रबर, त्यासोबतच चॉकलेटचं रॅपर आणि छोट्या स्टील बॉलच्या मदतीने तयार केलेल्या गोफणीचा वापर करून ही टोळी काही सेकंदातच कारची काच फोडायची आणि त्यानंतर छत्रीचा आडोसा घेत साथीदार कारमधील मौल्यवान वस्तू घेऊन पसार व्हायचे। मागील महिन्यात सोलापुरात अशाच पद्धतीने घडलेल्या 3 चोरीच्या घटनांचा तपास करताना पोलिसांनी सीसीटीव्ही आणि तांत्रिक तपासाच्या आधारे या टोळीपर्यंत धागा पोहोचवलाय। आरोपी केवळ तामिळ भाषा बोलत असल्यानं चौकशीसाठी पोलिसांना दुभाषकाची मदत घ्यावी लागली आहे। या टोळीनं राज्यातील इतर भागातही अशाच प्रकारच्या चोऱ्या केल्याचा संशय असून पोलीस पुढील तपास करतायत। या 7ही आरोपींच्या विरोधात पुढील तपास सुरू असून या गँगने आणखी कुठल्या पद्धतीने अशाच पद्धतीने चोऱ्या केल्या आहेत का याचा तपास सध्या सोलापूर पोलीस करतायत। 6/8/2026 रोजी फौजदार चावडीच्या डीबी पथकांनी 7 आरोपींना संशयास्पद फिरताना ताब्यात घेतलं। हे गँग अशा फिरता जे शहरात जात आहे तिथे हे कारच्या काच फोडून त्यातून जे काही पिशवीत ठेवलेले व्हॅल्युएबल्स आहे ते चोरी करण्याच्या मोडस ऑपरंडी त्यांचे आहे। त्यांना अटक करून आता पोलीस कस्टडी आम्हाला पूर्ण 7 दिवस मिळाला होतं। त्यातून गेलेले जे महत्त्वाचे कागदपत्र, लॅपटॉपच्या पिशवी आणि 3 लाख कॅश ही त्यांच्याकडून रिकव्हर करण्यात आलेले आहेत।